या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. आजची आपली भूमिका काय? संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री प्रवीणदादा गायकवाड यांना आम्ही फत्तीशी शिक्षण संस्थेनं आयोजित केलेल्या जन्मेजयराजे भोसले महाराजांच्या सत्कार समारंभामध्ये ते अक्कलकोट येथे आले होते आणि मंगल कार्यालय आल्यानंतर त्यांच्यावर अचानकच हा हल्ला दीपक काटे नावाच्या हिंदुत्ववादी संघटनेच्या शिवधर्म फाउंडेशन अशी त्यांच्याकडून आणि त्यांच्या सहकार्याकडून हा हल्ला करण्यात आला. तो हल्ला अक्षरशः जीव घेणा होता. त्या हल्ल्याचा पहिल्यांदा आम्ही सर्वजण अक्कलकोट तालुका, सकल मराठा समाज, अक्कलकोट फत्तीशी शिक्षण संस्था आणि तमाम बहुजन समाजाच्या वतीने या हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. आणि यामध्ये जे जे आरोपी दोषी असतील त्या सर्व दोषी आरोपी हे अटक झाले पाहिजे आणि त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. आज अक्कलकोट बंदचं आव्हान आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी केलेलं आहे आणि अक्कलकोट तालुक्यातला सर्व जाती धर्मातील लोकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. सर्व संस्था संघटनांनी आम्हाला प्रतिसाद दिला आणि आज इथं मोठ्या संख्येने बहुजन समाज जमलेला आहे. तर आमचं म्हणणं एवढं आहे की जे काही दुर्दैवी घटना घडली ती स्वामी समर्थाची ही पुण्यनगरी आहे आणि या पुण्यनगरीमध्ये घडू नये ते घडलं. आणि यामध्ये स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले किंवा त्यांचे चिरंजीव अमोलराजे भोसले काही ठिकाणी मलाही बदनाम करण्याचा प्रयत्न झालेला आहे. तर हे जे कोणी करत आहेत हे देशभावनेतून करत आहेत आणि चुकीची माहिती वर पुरवत आहेत. त्यामुळं प्रवीणदादाच्या तोंडावर ती प्रतिक्रिया आली होती. नंतरनं सोलापूर जिल्ह्याच्या संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी श्याम कदम, श्री जगदाळे, संभाजी भोसले आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी जाऊन प्रवीणदादापाशी हा मुद्दा क्लिअर केलेला आहे. त्यामुळं आता तो विषय राहिलेला नाही आणि तो विषय संपलेला आहे. आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे, शिव शाहू फुले आंबेडकराचा विचाराचा जागर या महाराष्ट्रामध्ये करणारे प्रवीणदादा गायकवाड, बहुजन समाजाच्या पोरावाला परदेशात नोकरीची संधी उपलब्ध करून देणारे प्रवीण गायकवाड, या माणसाचे शिवविचाराची पद्धतशीरपणे मांडणी करून बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी योग्य दिशा देण्यासाठी महाराष्ट्रभर त्यांनी दौरा करून विचार मांडत आहेत. अशा या ध्येयवेड्या गायकवाड घराण्यातल्या राजपुत्रावर जर या महाराष्ट्रामध्ये हल्ला होत असेल तर ही सगळ्यात दुर्दैवाची बाब आहे. आणि प्रवीणदादा गायकवाडांनी बोललं की हा माझ्यावर जो हल्ला झाला आहे तो राज्य पुरस्कृत हल्ला आहे. आणि त्यांनी क्लिपसुद्धा दाखवली की बावनकुळेंनी दीपक काटेशी बोललेली क्लिप त्यांनी दाखवली. सरकार कशा पद्धतीनं पाठीशी घालतंय हे त्यांनी दाखवलं. पोलीस स्टेशनला सरकारमधून कसा फोन येतोय हे त्यांनी त्या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे. म्हणजे प्रवीणदादाच्या प्रतिक्रियेतून किंवा सरकारच्या एकंदर कृतीतून या हल्ल्याचे सूत्रधार राज्य सरकार आहे आणि हे मी याचाही निषेध करतो आणि या सरकारवर स्पष्ट शब्दात मी नाराजी व्यक्त करतो. तीव्र शब्दात मी यांच्यावर बोलू इच्छितो की संस्कार सभ्यतेचा झालाय फास हल्ली, इतका भलेपणाचा होतोय त्रास हल्ली, झाडावरी भरोसा उरला न पाकरांचा, बुंद्यातुनी कटांचा येतोय वास हल्ली. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि प्रवीणदादा गायकवाडावर जे हल्ला झालाय त्या हल्ल्याचा मी जाहीर निषेध करतो. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर. सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये. मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये. चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये. याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149
278745